आन श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक. नमस्कार. यावर्षी दुसरी, तिसरी आणि चौथीचा पाठ्यक्रम बदलला आहे. नवीन पाठ्यपुस्तक आलेली आहेत. इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये श्रावण महिन्यात ही अहिराणी भाषेमधली अप्रतिम कविता आली आहे. त्या कवितेचं गायन करण्यासाठी चिमुकले मैदानावर आले आहेत. ढग आलेले आहेत. केव्हाही पाऊस पडू शकतोय. वातावरण शांत झालेलं आहे आणि आता ही कविता आपण कृतीसह, हावभावासह गाणार आहोत. तुम्ही काय करणार आहात? माझ्या बरोबर ती कविता म्हणणार आहात. काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि आपण ती कविता काय करणार आहोत? म्हणणार आहोत. तुम्ही माझ्यासोबत ती कविता काय करायची आहे? गायची आहे. श्रावण महिन्यात होते मोठाच नवल, श्रावण महिन्यात होता मोठाच नवल, सात रंगाचा तोरण कसा आभारी चोवल, सात रंगाचा तोरण कसा आभारी चोवल, श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाक धुक इजा किलोर करती, कारजात धाक धुक इजा किलोर करीती, श्रावण महिन्यात पाका फुलवितो मोर, श्रावण महिन्यात पाका फुलवितो मोर, नाच ठाटात माटात संगा घेऊन लांडोर, नाच ठाटात माटात संगा घेऊन लांडोर, श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, आवाज, आन श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक, कानी भेपक्याचा गाना राती डुरुक डुरुक, श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल, श्रावण महिन्यात झाला पाणी भोवताल,
धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल. धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल. श्रावण महिन्यात होते मोठाच नवल. खूप सुंदर अहिराणी भाषेमधली ही कविता लेकरांना आवडली का? सगळ्यांना आवडली आहे. खूप सुंदर अर्थ आहे. जसं बघा आपण गीत गायलेलं आहे, ऐकलेलं आहे. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, झुळझुळ वाहतो या, गान प्रीतीचं गातो या. या चालीवर आम्ही ह्या कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न केलाय. नक्की ऐका. नवीन पाठ्यक्रम आहे, नवीन पाठ्यपुस्तक आहे. इतर मुलांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.